तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। जय शिवराय, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यू ट्रेंडिंग गणपती बाप्पा स्टेटस क्रिएट करणार आहोत आणि तसं की तुम्हाला डेमोमध्ये पुढे व्हिडिओ दिसेलच। व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे। तुम्हाला पण असाच गणपती बाप्पाचा न्यू ट्रेंडिंग स्टेटस क्रिएट करायचा असेल तर फक्त व्हिडिओला पूर्ण बघा, कुठे स्किप नका करू। आजचा जो व्हिडिओ आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत। तुमच्याकडे काइनमास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि जे काही व्हिडिओ मटेरियल यूज होईल ते सर्व काही मी तुम्हाला जीपी लिंक थ्रू दिलेला आहे, ते पण तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। दोन स्टेपमध्ये तुम्हाला पुढे मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे काही नाही आहे, तर सिंपली तुम्हाला जीपी लिंकवरून मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे। पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवरती जे काही व्हिडिओ मटेरियल जो असं होत असतं ते सर्व काही इथे मी व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो। टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्हाला टेलिग्रामचं नाव स्क्रीनवरती दिसत आहे, तुम्ही सर्च करून पण जॉईन होऊ शकता। आणि एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील, पर्सनली माझ्याशी काही बोलायचं असेल तर तुम्ही सिंपली आपल्या इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता। लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इन्स्टा आय डी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे। आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल किंवा व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती कोणी पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेंडिंग रीडिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो। तर चला जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया। संकेत संकेत ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा तुझं नाम। मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं। ओके, तर गाइज आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून 9.16चा मधला फुल स्क्रीन रिसिव्ह सिलेक्ट करायचा आहे। रिसिव्ह सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल। तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथं 3 टेक्स्ट PNG ॲड करायची आहे। ते सर्व काही मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा टेलिग्रामवरती मिळून जाईल। तर बघू शकता इथं मी तिन्ही पण PNG ॲड करून घेतो। जसं की तुम्ही ते बघू शकता तिन्ही पण टेक्स्ट PNG मी ॲड केलेली आहे। त्यानंतर करायचं काय, इथे बघू शकता तुम्हाला ऑडिओचं ऑप्शन जे असेल, या ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला इथनं ऑडिओ ॲड करून घ्यायचा। सर्वात पहिले आपण ऑडिओ ॲड केलेला आहे, बघू शकता ऑडिओ ॲड झालेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं 2-2 सेकंदापर्यंत हे जे ठेवायचं आहे, ठीक आहे, 2.5 सेकंदापर्यंत ठेवूया। पहिली जी PNG आहे बघू शकता, दुसरी जी आपण आता इथं 5 सेकंदापर्यंत ठेवूया, ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे। आणि तिसरी जी आपल्याला इथपर्यंत ठेवायची 7.3 पर्यंत, ठीक आहे, बघू शकता एवढी ठेवू शकता तुम्ही, 7.3 पर्यंत ठेवायची अशा प्रकारे, ठीक आहे। त्यानंतर आपल्याला पहिल्या PNGवरती क्लिक करायचं। इथं बघू शकता तुम्हाला क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं आहे। क्लिक ग्राफिक्समध्ये गेल्याच्या नंतर इथं बघू शकता इन ॲनिमेशनमध्ये यायचं आहे। इन ॲनिमेशन तुम्हाला इथं खाली गेट मोरवरती जायचं आहे, डाटा ऑन करायचं आणि क्लिक केल्याच्या नंतर सगळ्यात पहिले तुम्हाला इन ॲनिमेशनच दिसेल, ठीक आहे। तर इथनं तुम्हाला जे इफेक्ट येतील ते डायरेक्ट इन ॲनिमेशनचेच येतील। तर सिंपल यामधले तुम्हाला जो आहे 21 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे, ठीक आहे। तिन्ही पण ज्या PNG आहे यावरती जायचं आहे आपल्याला, इन ॲनिमेशनमधला तुम्हाला 21 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे। तिन्ही पण ज्या टेक्स्ट PNG आहे त्यावरती, ठीक आहे। जसं की मी ॲड करतो आहे, बघू शकता 21 नंबरची ॲड केल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय, इथं बघू शकता लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, 1 नंबर लिहायचं व्हिडिओच्या 1 नंबरला आल्याच्या नंतर आपल्याला इथं एक व्हिडिओ दिलेला आहे, मी तो व्हिडिओ तुम्हाला इथनं ॲड करून घ्यायचा। बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे, सॉरी हा नाही तो, बघू शकता हा व्हिडिओ येतो। त्याची सेटचा ऑप्शन फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे, बॅक यायचं आहे आणि तुम्हाला खाली ब्लेंडिंगचं असेल, बघू शकता या ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडून टाकायचं आहे। स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर बघू शकता याचा समोरील जो पार्ट आपल्याला कट करून टाकायचा आहे। याच्यावरती क्लिक करायचं, कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करून 2nd नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि याचा समोरील पार्ट कट करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं सेटिंगचा ऑप्शन असेल, या सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, एडिटिंगमध्ये यायचं आहे, खाली फिल स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि वरली जी फोटो क्लिप्स आहे ही तुम्हाला 2च्या आसपास ठेवायची। तर सिंपली आपण 2वरती ठेवूया, ओके करायचं आहे। ओके केल्याच्या नंतर इथे बघू शकता तुम्हाला वरती मीडियाचा ऑप्शन दिसत असेल, या मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमचे गणपती बाप्पाचे फोटो असतील ते फोटो तुम्हाला इथनं ॲड करून घ्यायचे। आणि हे फोटो तुम्हाला हवे असतील जे मी व्हिडिओमध्ये यूज करेल, तर त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करावं लागेल। डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही टेलिग्रामवरती तुम्हाला सगळे फोटो मिळून जाईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला मटेरियल मिळेल, इमेजेस मिळणार नाही। तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, त्यावरती इमेजेस मिळून जातील। तर मी सगळे इमेजेस ॲड केलेले, तर आता आपल्याला करायचं काय, यांना बीटनुसार जे मॅच करायचे, तर आपण ऐकून घेऊया आता थोडंसं। तर बघू शकता इथनं बीट आहे आणि इथे एक छोटीशी आवाज घंटीची आवाज
बघू शकता इथं. तर इथं आपल्याला कट मारून घ्यायचं. इथं बीट वाढलेली बघू शकता दिसत आहे. कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि समोरील ऑप्शनवरती क्लिक करून समोरील पार्ट कट करायचा. बघू शकता परत इथं एक बीट आहे. एकदम सोपं आहे, काही हार्ड नाही. परत इथं बीट आहे बघू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे. परत इथं आहे बघू शकता. मी जिथे बीट देतोय तिला तुम्ही टायमिंग बघून पण मॅच करू शकता, कट करू शकता. बघू शकता परत इथे परत एकदम सोपं आहे, काय हार्ड नाही आणि तुम्हाला कोणती स्टेप कळाली नाही. इथं थोडंसं फास्ट आहे, तर त्यासाठी आपल्याला करायचं काय, इथं बघू शकता इथनं सुरुवात होती फास्ट. ठीक आहे, तर इथनं समोरील पार्ट आपल्याला कट करून टाकायचा आहे. कट केल्याच्या नंतर इथं परत तुम्हाला सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, एडिटिंगमध्ये यायचं आहे आणि याची जी फोटो क्लिप्सवरली जी ड्युरेशन ती पूर्ण कमी करायची, मीडियामध्ये जायचं आहे आणि इथनं आपल्याला 5 ते 6 फोटो ॲड करून घ्यायचे. तर बघू शकता मी इथं 5 फोटो ॲड केलेले आहे. त्यानंतर इथं आपल्याला परत पुढं ऐकायचं आहे. तर आपण परत ऐकून घेऊया एकदम परफेक्टपणे. इथं बघू शकता परत एक बीट. परत काहीच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथं एक बीट आहे. ठीक आहे, बघू शकता. त्यानंतर पुढं ऐकूया. इथे परत एक आणि इथनं जे आता लास्ट इथपर्यंत आहे. ठीक आहे, बघू शकता फोटो पण संपले आणि आपलं सॉन्ग पण संपलेलं आहे. तर आता करायचं काय, इथं बघू शकता आपल्याला पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं आहे आणि इथं क्वालिटी जे आहे इफेक्ट तुम्हाला बघू शकता ॲड करून घ्यायचा आहे काइंड मास्टरमध्ये. तर तो तुमच्याकडे ॲड नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हिडिओ दिलेला आहे की कसा ॲड करायचा आणि तो व्हिडिओ बघून तुम्ही क्वालिटी जे आहे इफेक्ट काइंड मास्टरमध्ये ॲड करू शकता. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता 2 नंबरचे इफेक्ट ॲड करायचा आहे. त्यानंतर इथं 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं, क्लिक ग्राफिक्समध्ये यायचं आहे आणि इथं हा जो इफेक्ट आहे बघू शकता तुम्हाला इथं दिसत असेल ही ग्राफिक्स, ही पण तुम्हाला बीट स्कॅन ॲप्लिकेशनमधनं ॲड करायची. तर ही क्लिक ग्राफिक्स तुमच्या काइंड मास्टरमध्ये ॲड नसेल तर ही ॲड करायसाठी तुम्हाला क्वालिटी जे हा इफेक्ट कसा ॲड करायचा तो बघून तुम्ही ही पण क्लिक ग्राफिक्स ॲड करू शकता आणि यामधलं तुम्हाला 3 नंबरचं ॲड करायचं आहे. ठीक आहे, परत आपल्याला क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं आहे, 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, क्वालिटी जेमध्ये यायचं आहे 2 नंबरचं ॲड करायचं आहे. एक फोटो सोडला की एका फोटोवरती पहिल्या फोटोवरती क्वालिटी ज्याचा ॲड करायचा आहे आणि दुसऱ्या फोटोवरती आपल्याला यामधला ॲड करायचा आहे. तर अशा प्रकारे बघू शकता की एकदम सोपं आहे. एकावरती आहे तुम्हाला क्वालिटी जेमधला 2 नंबरचा ॲड करायचा आहे आणि परत आपल्याला त्यामधला 3 नंबरचा ॲड करायचा आहे ना सोपं. बघू शकता अशा प्रकारे. आणि तुम्हाला कोणती स्टेप कळाली नाही, काही प्रॉब्लेम आला तर कमेंट करून नक्की सांगा, त्याचं सोल्युशन मी देईल भावांनो, काही प्रॉब्लेम नाही. आणि इंस्टावरती तुम्ही अजून मला फॉलो नसेल केलं तर फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. त्यावरती काही क्वेश्चन असतील किंवा काही बोलायचं असेल तर तिथं तुम्ही बोलू शकता, काही प्रॉब्लेम नाही, रिप्लाय तुम्हाला लगेच मिळेल. ठीक आहे, त्यानंतर इथे हे फोटो सोडून द्यायचे, जे 5 फोटो आहे 5चे ते सोडून द्यायचे आणि परत आपल्याला क्वालिटी जे आहे इफेक्ट इथनं ॲड करायचा आहे 2 नंबरचा. परत जी स्टेप आहे आपली ती स्टेप, एक क्वालिटीचे इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर परत आपल्याला यामधला 3 नंबरचा ॲड करायचा आहे. परत क्वालिटीचे एकदम सोपं आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि कोणती स्टेप कळली नाही कमेंट करून सांगा, तुम्हाला रिप्लाय तिला मिळून जाईल. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, काही हरकत नाही. ठीक आहे, अशा प्रकारे टाईम लागला तर लागू द्या भावांनो, काही प्रॉब्लेम नाही, पण व्हिडिओ एकदम प्रोफेशनलपणे आणि एकदम कडक दिसला पाहिजे. ठीक आहे, जेणेकरून असं एकदम कडक एडिटिंग झाली पाहिजे. ठीक आहे, तर इथं बघू शकता आता आपलं जे पूर्ण इफेक्ट इथं ॲड झालेले आहे. त्यानंतर आपल्याला करायचं काय, इथं पहिल्या फोटोपाशी यायचं आहे. आल्याच्या नंतर इथं बघू शकता लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला मी एक व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला इथनं ॲड करायचा आहे. सगळ्यात पहिले बघू शकता हा वाला जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. काहीची साईडच्या ऑप्शन जाऊन इथं खाली ब्लेंडिंगमध्ये यायचं आणि तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला आणखीन एक टेक्स्ट PNG दिलेली, ती टेक्स्ट PNG ॲड करायची, पण त्याआधी आपल्याला एक व्हिटनेट PNG ॲड करून घ्यावं लागेल. बघू शकता ही वाली ॲड केल्याच्या नंतर इथं तुम्हाला इथं खाली ॲडजस्ट करायचं आहे. असं लेअरमध्ये जायचं आहे, परत मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक टेक्स्ट PNG दिलेली बघू शकता, ही PNG तुम्हाला इथं खाली ॲडजस्ट करून घ्यायची. ॲडजस्ट केल्याच्या नंतर परत तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक बॉर्डर PNG दिलेली, ती बॉर्डर PNG ॲड करायची. काहीची साईडच्या ऑप्शन जाऊन याला फुल स्क्रीन करायचं आहे
आणि ही जी टेक्स्ट PNG आहे हिला थोडंसं आपण मोठं करून घेऊया, जेणेकरून ही स्पष्टपणे दिसेल आणि इथं खाली एकदम परफेक्टपणे स्क्रॉल करून घेऊया. ठीक आहे, परफेक्टपणे ॲड झालेली आहे. त्यानंतर परत लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. बघू शकता आम्हाला याच्यासाठी तुम्हाला फुल स्क्रीन करायचं आहे. खाली ब्लेंडिंग दिसत असेल, ब्लेंडिंगमध्ये जाऊन तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर या ज्या आपण PNG ॲड केल्या त्या यांची जी लेंथ शेवटपर्यंत नाही, तर यांना आपल्याला शेवटपर्यंत घेऊन टाकायचं आहे, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. आणि तुम्हाला कोणती स्टेप कळाली नाही तर कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओला अजून पण लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करून टाका. ठीक आहे, त्यानंतर करायचं काय, आपल्याला व्हिडिओचा एक नंबर लिहायचं आहे, लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक लोगो ॲड करायचा आहे. जो तुमचा लोगो असेल व्हिडिओचा, इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो असेल, तो लोगो तुम्हाला इथनं ॲड करून घ्यायचा आहे आणि तो इथं वरती ॲड करायचा आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे छोटा करायचा आहे. आणि जी बॉर्डर PNG आहे आपण याची जी लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकायची आहे. शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर जी बॉर्डर PNG आहे ती आपल्याला 1 नंबरपर्यंत घेऊन टाकायची. तर बघू शकता बॉर्डर PNG ती आपली पहिल्यापासून नव्हती, तर पहिल्यापासून आपल्याला तिला ॲड करावं लागेल. पुढं स्क्रॉल करायचं. ठीक आहे, तर आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. तर हे इफेक्ट जे आहे भावांनो माझ्या फोनमध्ये जे काय पूर्ण व्हिडिओ एक्सपोर्ट केल्याशिवाय परफेक्टपणे मॅच होत नाही. तर त्यासाठी तुम्हाला करायचं काय, इथं बघू शकता आता व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. तर तुम्हाला सिम्पली करायचं काय, ह्या व्हिडिओला फक्त एक्सपोर्ट करायचं आहे आणि एक्सपोर्ट केल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ एकदम प्रोफेशनलपणे आणि एकदम कडकपणे बनवून रेडी झालेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशाच नव्या एडिटिंगच्या ट्युटोरियलमध्ये. तोपर्यंत बाय बाय.